चलो तरी आम्ही काळजावर दगड ठेवून डर के आगे जीते असं करून चाललोय आम्ही. तर बघा मित्रांनो, धरलं की नशीब आणि नाही धरलं की नशीब फुटकं. सॉरी उलट बोललो. काय माहिती आता काय होतंय. RTO तर दिसणार. सॉरी. तर मित्रांनो, काहीतरी टेक्निकल इश्यूमुळं आपला ब्लॉग मधातच थांबला होता. मग अशी आम्ही पेट्रोल भरलं पण त्याचा फुटेज काय आला नाही तर माफ करा. पहिलाच व्हिडिओ आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये घोळ काहीतरी झाला. तर सूरज भाऊमुळं झालंय मला वाटतंय, तर माफ करा. तर पेट्रोल वगैरे आम्ही टाकून दिलेलं आहे गाडीमध्ये आपल्या. मग 100 रुपयाचं पेट्रोल टाकलंय. आता आपल्याला बघायचं आहे की गाडी किती किलोमीटर जाते आपली. गाडीला ट्रिप 0 पण केलं होतं मगाशी आपण, आणि आता 500 मीटरपर्यंत अंतर पार झालेलं आहे आपलं. आणि आपण सिटीमध्ये हायवेवर आणि तसं 3-4 प्रकारे गाडी ताणणारे म्हणजे पळवणारे आणि बघणारे की गाडी आपली ॲव्हरेज किती देते. लोकांचं रिॲक्शन पण बघा. हा भाऊ पण बघतोय आपल्याकडे, मस्त रिॲक्शन चालू आहे. सूरज भाऊ पण मागं बसलेत, पण सूरज भाऊ म्हणत असं काय याचं काय चालू आहे काय माहीत. पण असंच असतं मित्रांनो, शून्यापासून मुंडकं सरळ करू का सूरज भाऊ? काय झालं का, चुकलं का? सरळ मुंडकं आहे ना भाऊ. हेल्मेट दबलं नसन माझं खाली. तर हेच आता बघूयात. गाडी आपली 36च्या स्पीडने आहे. गतिरोधक वगैरे आला वेलाय. आणि मित्रांनो, आपला ब्लॉग हिंदी आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. तर कॉपरेट करा. जर तुम्हाला मराठी येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, हिंदी येते तर एकच नंबर गोष्ट आहे. तर आपण आता काय म्हणतात, हे कुठला रस्ता भाऊ? रस्त्याचं नाव काय? माहीत नाही. रस्ता आहे, रस्त्याचं नाव माहीत नाही. आपण आता हायवेने जाणार आहे की आता हायवे आकुर्डी स्टेशनवरनं आपण जाणार आहे. तर हां, चिंचवड स्टेशनवरनं. तर बघू आता थोडी गाडी सिटीमधनं. हे चिंचवड स्टेशनचं रेल्वे स्टेशन आलेलं आहे इथं. हे बघू शकता तुम्ही. सगळेच आपल्याकडे बघतात. हे सगळ्यांचं रिॲक्शन खूप फनी येत आहे. फक्त फुटेज. सूरज भाऊ व्हिडिओ चालू आहे का? हो सूरज भाऊ, व्हिडिओ चालू आहे का आपला? नक्की. तुम्ही बघूच शकता गाडीमध्ये पेट्रोल तर 100 रुपयाचं आहे. आपल्याला फक्त मायलेज टेस्ट करायसाठी. पहिलं तर गाडीमध्ये काही पेट्रोल नव्हतं. गाडी जेव्हा डचका देईल तेव्हा आपल्याला कळून येईल. असं पण बजेटच्या गाड्यांना जास्त काय ॲव्हरेज नसतं मित्रांनो. पण आणखी कंपनीने तर NS200ला तर मायलेज दिला आहे 35चा 35चा दिला आहे. तर बघू 35ला पार करते का आणखी अलीकडेच पडून जाते गाडी. तर बघूयात. त्या रस्त्यावर खूप गतिरोधक आहेत. तर कधी आलात तर जरा सांभाळून गाडी चालवत जावा. सेफ्टी मोस्ट इम्पॉर्टंट. पण मीच काही गिअर वगैरे सेफ्टी गिअर्स घातले नाहीत तर सॉरी. हा माझा पहिलाच ब्लॉक आहे. नंतर अफोर्डेबल झालं तर मी नंतर घेईलच नक्की. तर सूरज भाऊ इकडून घेऊ का? कुठनं घेऊ? इथनं लेफ्ट मारू. काय म्हटले? हां सॉरी सुरेश भाऊ, मला म्हणतात की जरा मागल्याची पण काळजी घ्या. सॉरी सुरेश भाऊ, तुम्हाला आम्ही हेल्मेट नाही आणू शकलो. पण नेक्स्ट टाईम तुम्हाला पण आम्ही हेल्मेट ठेवू महाग बसल्याबद्दल. आणि असंच आमच्या संग ब्लॉक संग राहत जावा. तुम्ही काय हसू नका सूरज भाऊ. तेंबे तवे साजे असंच असतंय ब्लॉकचं. आता सूरज, माझं काय म्हणणं, इकडून जायचं का? इकडून असं करून तसं हायवेला. इथं पोलिस जर असतील तर आपल्या किती वाजले? सरळ पोलिस असतील ना रे. हायवेला घुसायचं आपल्याला. हायवेला घुसायचं आहे आपल्याला. इथं तर वडा येत नाही गाडी मित्रांनो. हायवेला गेल्यावर तुम्हाला कळनच. हा हायवेला जायचंय. हे गाडीवाले कसे रायडिंग करतात. सॉरी मित्रांनो. आणि आपल्या गाडीला मिरर पण लावला नाहीये.
विंड ब्लास्ट कसा येतो ते पण आपल्याला काय आयडिया नाही. आपण फर्स्ट टाइमच ब्लॉग बनवतोय आणि हा व्हिडिओ चेक करणार आहे आपण नंतर त्या व्हिडिओमध्ये करू थोडंफार. बघू आता काय. सिग्नल तर सुटलेला आहे. काकांनी जर पकडलं तर आमचं वांदच होईल. आंबा आतमध्ये जायला रस्ता कुठं नाही सुरेश भाऊ. सुरेश भाऊ जरा थोडं महाग थांबून बसा, तुमचे वांदे होतील. हो सुरेश भाऊ थोडं महाग थांबून बसा, डोकं फुटन तोंड फुटन हेल्मेट मुळे. सिटीमध्ये राईड करायची मजाच वेगळी आहे मित्रांनो. दोस्त अशी मजा येते की सांगताच येत नाही. आपली येणे जरा थोडी अरे यार आपल्याला वरनं जायचं होतं मित्रांनो, पण हा काही हरकत नाही. आपल्याला रस्ता पण आहे इथनं वर जायला. इथनं आपण असं पळू ते गाडी डायरेक्ट हवेतच. बघा सुरेश भाऊ तुम्हाला नाही बोलत, आम्ही व्हिडिओमध्ये बोलतोय. सुरेश भाऊ थोडा इंडिकेटर देऊ. तुम्हाला नाही बोलत सुरेश भाऊ आम्ही काहीच. तुम्ही तुमचं फोनवर कंटिन्यू करा. आता पळवूयात थोडी गाडी. होय सुरेश भाऊ सॉरी. जास्त पण आपण पळवत नाही. 70, 77, 80 पर्यंत नेऊ. कारण जर जास्त पळवायला लागलं तर आपल्या मोबाईलचा तुतडा पुतडा होईल मित्रांनो. तर पळवू आपल्या हिशोबाने. कारण माग आपला सुरेश भाऊ आहे. सुरेश भाऊला काय झालं, सुरेश भाऊला आपला हेल्मेटचं स्कोअर लागला आहे. सुरेश भाऊ माफ करा आम्हाला, समजून घ्या. मित्राच्या नात्याने समजून घ्या सुरेश भाऊ. आपण गाडी नेलं तर 135-40 पर्यंत नेऊ शकतो, पण आता सुरेश भाऊ आहे म्हणून आम्ही जरा सेफ्टी घेतो. आणि आपल्याला तर मेन ॲव्हरेज काढायचा आहे मित्रांनो. आता आम्ही आलो आहे निगडी येथे. आपला भारताचा झेंडा आहे तिथं आलो आहे. त्याच्याकडनं चाललो आहे, पार केला आहे आम्ही. विंड ब्लास्ट खूप फास्ट आहे. नेकेड बाईक आहे म्हणून जरा डिसएडव्हान्टेज भेटतोच आपल्याला. तरी बघू. सुरेश भाऊ व्हिडिओ चालू आहे का आपला? थोडं बघा. हो सुरेश भाऊ व्हिडिओ चालू आहे का बघा. सुरेश भाऊच्या भरोश्यावर हा ब्लॉग चालू आहे मित्रांनो. सुरेश भाऊ जर म्हणले व्हिडिओ बंद आहे तर मग आपले सगळं फायदा नुकसान होईल. काय रस्त्यावर काम चालू असतं काय माहिती. आपण जास्त लांब नाही जाणार. आपण फक्त इथनं आता हे माणूस कुठं घ्यायला लागले काय माहिती. किया सुरेश भाऊ तुम्हाला हा हेल्मेट ह्या बाईकवर कसा वाटला? एक नंबर वाटतंय ना सुरेश भाऊ? हो ना. थँक्यू सुरेश भाऊ. असं तुम्ही प्रेरणा देत राहा, आम्ही तुमची प्रेरणा घेत राहू. प्रेरणा पण मुलीचं नाव आहे सुरेश भाऊ. तुमच्या ओळखीची आहे ना प्रेरणा? प्रेरणा कोण आहे सुरेश भाऊ? बोला सुरेश भाऊ. गप्प राहिला. असं थप्प होऊ नका सुरेश भाऊ. तुम्ही असं का थप्प होताय तुम्ही? आय थिंक सुरेश भाऊला आमचा आवाज येत नाही. परत एकदा सुरेश भाऊचं तोंड लागलं. सुरेश भाऊ थोडं महाग धरून बसा.
जास्त आम्हाला खेटलास तर आम्ही तुम्हाला खेटू. हा बघा रायडर पण गेला आहे समोर आमच्या. खूप बडे बडे रायडर आहे यहाँ पे. थोडं हिंदी पण बोलतो मित्रांनो, नाहीतर हिंदी ऑडियन्स म्हणतील की काय हे बोलतोय. हा आपला आर्मी कॅम्प आहे निगडीच्या पुढचा. आणि ऊन पण खूप लागत आहे मित्रांनो. असं ऊन तर कुठं नाही नसन. पुण्यामध्ये तर खूप ऊन चालू आहे. तरी आपण ग्लासेस तर घातले आहेत. आताशी मित्रांनो 7 किलोमीटर 8 किलोमीटर झालेला आहे. तुम्ही बघू शकता थोडंफार. सूरज भाऊ खूप शांत आहेत. आणि आपली गाडीची स्पीड आहे फक्त 65 68 70. तरी पण मी तुम्हाला सजेस्ट करतो की जास्त गाडी पळवू नका. आपलं कारण आपला जीव आहे आणि सगळ्यांचाच जीव असतो मित्रांनो. ते म्हणतात ना सर सलामत तो पगडी पाचक, तर तसंच आहे मित्रांनो. जर तुम्ही नीट राहिले तर तुम्ही आणखी गाडी भारी भारी गाड्या घेऊ शकता, अफोर्डेबल करू शकता. तर ठीक आहे. ट्रॅफिकमधनं गाडी आता पुन्हा एकदा ट्रॅफिक आलेला आहे मित्रांनो. लवकरच आम्ही पण कॅमेरा घेऊ. तर मोबाईलनी विवोचा मोबाईल आहे त्यानेच आम्ही व्हिडिओ काढतोय मित्रांनो. घ्या समजून. आणि तुम्हाला परत एक सांगतो, आम्ही काय बॅकअप प्लॅन काय घेतला नाहीये. नंतर आम्ही सूरज भाऊला ढकलायला लावणार आहे गाडी. हो सूरज भाऊ, तिथनंच घ्यायचं आहे आपल्याला. विंड प्लस खूप आहे यार. काय माहिती व्हिडिओ कसा येतोय. आमचा आवाज तुम्हाला आला तेच बाद झालं. आता दुपारचे 12 वाजलेत आणि 10 किलोमीटर पार झालेलं आहे मित्रांनो आपला. गाडीची स्पीड पण तुम्ही बघू शकता 82 आहे. आता मला गाडी पळवू तर वाटते पण पळवू नाही शकत, कारण रस्ता हा खूप भरलेला आहे. तुम्हाला हा मोकळं तर दिसत असेल पण काय सांगावं तुम्हाला आता. आता इथनं एक शॉर्टकट आहे. हा इथं एक शॉर्टकट आहे, तुम्हाला दाखवतो. सूरज भाऊ सूरज हात कर इथं. हा अरे असू दे सूरज भाऊ, आपल्याला सगळे रस्ते माहिती आहेत सूरज भाऊ. तू बस. सूरज भाऊला आज फिरवूनच राहणार आहे आम्ही. आता आम्ही वळलो आहे या फार्माकडं. जंगलातनं गाडी घातलेली आहे, कारण पुढं आपले कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलीस साहेब म्हणजे RTO थांबलेले आहेत. आणि आम्ही काय आज लायसन घेऊन नाही आलो. डिजिलॉकरमध्ये पण दाखवू नाही शकत, कारण आम्ही लायसनच काढलं नाही. माफ करा.
जंगलातनं चाललो आहे आम्ही. मेंढरं हे बघा, तुम्ही यांना तर ओळखतच असता. मेंढरं, गावाकडचे मेंढरं. खूप गर्दी दिसते भाऊ. काका अकरा किलोमीटर झालेलं आहे. सूरज भाऊ व्हिडिओ चालू आहे का? नक्की. काय म्हणले? शेकचा विषय नाही सूरज भाऊ. अगर बंद झालं तर आपला नुसतं फिरणं होईल, मेन व्हिडिओ काढणं नाही होणार. सूरज लेफ्ट जायचं का राईट जायचं एवढं सांगा फक्त. लेफ्टला नाही जायचं सूरज भाऊ, आपल्याला राईट जायचंय. लेफ्टला रस्ता नाही आहे सूरज भाऊ. आम्ही तुमची चेष्टा घेत होतो पण रस्ता इकडून आहे. नाही, इथनं शॉर्टकट आहे सूरज भाऊ. हा कोण विचित्र प्राणी समोर आलेला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. काय आहे काय माहिती, गावात आलोय आपण. ते आपलं जे मगाशी हायवे होता ना, त्याच्या अलीकडनं इथनं शॉर्टकट आहे. आम्ही त्या पोलीस मतलब RTO पासून वाचायसाठी आम्ही इथनं येतो. कधी पण स्कॅम करतो, त्यांनी आपल्या संग करतात तर आपण पण करायचा असतो. हे बघा, इथनं पलीकडे जायला रस्ता आहे आपल्याला. आपल्याला फक्त किती म्हणजे ॲव्हरेजच्या नुसारच जायचंय, आपण जास्त हे करणार नाहीये. आणि मित्रांनो, रस्ता क्रॉस करताना जरा सेफली रस्ता क्रॉस करत जावा. खूप रिस्की असते. तुम्ही बघू शकता की रस्त्यावर गाड्या बघा किती आहेत. ऊन पण खूप लागत आहे. चला आता आपण गाडी आपली घेऊ. आता नाही आता नाही थांबत आम्ही. आता पुन्हा एकदा आता गाडी घेऊ मौसम मध्ये. एकशे 6 वर गेली गाडी आपली. पण आता हे रस्ता काय करणार, माग आपले सूरज भाऊ पण आहेत म्हणून जरा गाडी जमानीत घ्यावं लागते परत. आपल्या गाडीने आता धक्का दिलाय सूरज भाऊ. 13 किलोमीटरलाच गाडीने धक्का दिलेला आहे. म्हणजे आपलं नशीब डेंजर आहे का आपणच डेंजर? हे बघा, हे बेगडेवाडी आहे मित्रांनो. महादेवाचं मंदिर आहे वरी डोंगरावर, तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला पण माहिती आहे 100 रुपयामध्ये काही 1 लिटर येत नाही. थोडंफार कमी जास्त 960 लिटर म्हणजे 9 ते 7 ml गाडीमध्ये पेट्रोल येतं. 40 ml कमी येतं 100मध्ये, कारण 3 रुपयाचा फरक आहे. सॉरी 4 रुपयाचा फरक आहे. तर आता पुढं एक टोल प्लाझा येईल, तर टोल प्लाझाच्या अलीकडनं आपण टर्न मारणार आहोत. कारण पुढं शक्यता आहे पोलिसांची, कारण आपल्याकडे लायसन्स तर नाही आहे.
टोपी घालून यायची ना सुरेश भाऊ, टोपी घालून यायची ना. हा आपल्याला काय पलीकडे जायला रस्ता नाही वाटते मला. काय फास्टॅग लावून काय होतं त्याच्यात आपला काय फायदा भावा. आय थिंक आपल्याला परत इथनं हा काय नाही, आपल्याला इकडून पलीकडे जायला रस्ता नाही तर आपण काय करू शकतो. पलीकडे जायला रस्ता आहे का आपल्याला. कसा कडेकडे नाही जायला येत आपल्याला. नंबर प्लेट तुटली आहे आपल्या गाडीची, वळवायला येणार नाही गाडी आपल्याला. चलो तरी आम्ही काळजावर दगड ठेवून डरके आगे जिते असं करून चाललोय आम्ही. तर बघा मित्रांनो, धरलं की नशीब आणि नाही धरलं की नशीब फुटकं. सॉरी उलट बोललो, काय माहिती आता काय होतंय. RTO तर दिसणार. सॉरी. ते बघा हा कोणता विचित्र प्राणी सुरेश भाऊ. बॅरिगेट नाही टाकलं, हाय रस्ता. साहेब दिसतात का तुम्हाला पुढं. साहेब आहेत का साहेब. नाहीत साहेब पुढं. सुरेश भाऊ आपण तर इकडं आलो सुरेश भाऊ, लोणावळ्याला नाही सुरेश भाऊ. मित्रांनो थोड्याच वेळात आम्ही आता शिरगावला पोहोचणार आहे मित्रांनो. रविवारचं शिरगाव मोठो ब्लॉक काढायच्या ह्याने आम्ही आता शिरगावला जातो. तेवढंच साईबाबांचं दर्शन पण होईल. हात करतो. सुरेश भाऊ काय म्हणला तुम्ही, काय म्हणला. टुर्नामेंट चालू आहे का. जाऊ दे. तर मित्रांनो साईबाबाच्या दर्शनाला जर गेल्यावर ब्लॉग हा बंद होईल, कारण व्हिडिओ काढायचा अलाउड नाही आहे. आता गाडीचा किलोमीटर तर बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यावर. 16 किलोमीटर सॉरी 16 किमी झालेला आहे. 16.2. मायलेज टेस्ट करण्यासाठी कुठं कुठं यावं लागतं, म्हणजे कसल्या रस्त्यांवर आणि एवढ्या उन्हात. आणि आपला हा टार्गेट आहे, जर गाडीने 35 किलोमीटरच्या जर वर ॲव्हरेज दिला तर गाडीला आपण मानतो आणि तुम्ही पण माना. आणि मी तुम्हाला सगळ्यांना बोलतो की NS200 अफोर्ड करू शकता. हा कुठली मार्केटिंग नाही आहे आणि स्पॉन्सरशिपसुद्धा नाही आहे. ही फक्त माझ्या मनाने बोलतोय तुम्हाला, कारण मी ऑन करतो की माझ्याकडे पण NS200 आहे. तुम्ही पण घ्या, कारण खूप पॉवरफुल बाईक आहे आणि अफोर्डेबल बी आहे तुमच्या रेंजमध्ये. 2000 cc 200 cc अंडरमध्ये सगळ्यात मस्त बाईक म्हणले तर NS200 नेकेडमध्ये. आणि जर तुम्हाला फेडमध्ये घ्यायचे असेल तर RS200 घ्या 200 cc विथ पॉवर. तुम्ही बघू शकता आपल्या शेजारी आता बँगलोर हायवे दिसत आहे तुम्हाला, त्याला पार करून आपण चाललो आहे. सूरज आपल्याला आतमध्ये नाही जायचं बरं का, पण
इथनं फिरून यायचं असंच बाहेरनं. हा हा फिरून यायचं आपल्याला, नाही जायचं आतमध्ये. आपल्याला फक्त 17 किलोमीटर केलं ना. ठीक आहे. सूरज भाऊंना आपल्या ताण लागलेले आहे, जरा थोडं पाणी वगैरे पिऊ पंपावर.